महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दिलेली आहे. ज्या दिवसाची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस आज अखेर आलेला आहे. म्हणजेच की नमो किसान महासन्मान निधी योजनेचा निधी आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. शेतकरी बांधवांनो, तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच महत्त्वाची बातमी दिली आहे. म्हणजे की तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज जमा होत आहे. तर शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी पात्र शेतकऱ्यालाच निधी मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी आता जाहीर झाली आहे. तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात की नाही हे जाणून घ्या. जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होत आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर सरकारने सांगितल्याप्रमाणे यादीमध्ये तुमचे नाव यायला पाहिजे. आता यादी सरकारने जाहीर केली आहे. अगदी एका मिनिटामध्ये यादी देखील जाणून घेऊया. जर यादीमध्ये नाव आलं तरच तुम्हाला नमो किसान महासन्मान निधी योजनेचा 8व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आताच 5 मिनिटापूर्वीच दिली आहे. चला तर पाहून घेऊया कोणकोणते शेतकरी पात्र ठरत आहेत. तर शेतकरी बांधवांनो, राज्यामधील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपयांचा 8वा हप्ता आज अखेर जमा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी 2,000 कोटी रुपयांची आता तरतूद केली आहे. हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता हस्तांतरित होत आहे. म्हणजेच की PM किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून चालवली जाते. काल पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा होत आहे. पत्रकारांनी त्यांना स्पष्टपणे विचारलं की नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न जेव्हा मुख्यमंत्री साहेबांना विचारला तेव्हा त्यांनी स्पष्टपणे यावरती सांगितले आहे की आम्ही नमो किसान महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता सोडण्यासाठी 2,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. आता सर्वात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो, आता पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. बघा, 12 बँकांना या ठिकाणी आता यादी देऊन टाकली आहे. जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी आता निधी मिळणार आहे. बघा, या पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. बघा, आता या 14 जिल्ह्यामध्ये तुम्ही आहात का हे नक्कीच बघून घ्या. जर तुम्ही या 14 जिल्ह्यामध्ये असाल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होत आहे. मुख्यमंत्र्यांनी ही सविस्तर माहिती आता सांगितली आहे. तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. ज्या शेतकरी बांधवांनी PM किसान योजनेचे 2,000 रुपये 21 हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांची यादी आता बँकांना देऊन टाकलेली आहे. म्हणजेच की स्पष्टपणे जर सांगायचं झालं, तुम्हाला जर PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले असेल तर तुम्ही आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्ता घेण्यासाठी तयार राहायचं आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे आता सोडण्यात येत आहे नक्की पाहून घ्यायचं आहे. शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही डब्बल खुश होणार आहे, कारण की बघा, आज वाटपाचा पहिलाच दिवस आहे. आता 14 जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच दिवशी 2,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सोडण्यात येणार आहे. बऱ्याच दिवसापासून अफवा देखील सुटल्या होत्या की 3,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, बघा, या ठिकाणी टोटल 2,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. सरकारने 2,000 कोटी रुपये या 12 महत्त्वाच्या बँकांना आता सोडले आहे. मागच्या वेळी शेतकऱ्यांचा मोठा गैरसमज झाला होता, कारण अनेक बँकांनी लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडलेच नव्हते. काही बँकांचा IFSC कोड नाही, तसेच अनेक छोट्या बँका
मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण झाले आहेत. त्यामुळे सरकारने फक्त 12 बँकांची यादी आता सिलेक्ट केली आहे, ज्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे आणि झटपट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वितरण देखील होणार आहे. अशा 12 बँकांची यादी सरकारने आज दिली आहे आणि या 12 बँकांमध्ये बघा शेतकरी बांधवांनो, आता 14 जिल्हे बघा 14 जिल्हेच पात्र ठरलेले आहे. म्हणजे की बघा फक्त आजसाठी 14 जिल्हे पात्र आहे आणि आजसाठीच फक्त 2000 कोटी रुपये वितरित होणार आहे फक्त याच 14 जिल्ह्यासाठी. बघा सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होताना दिसत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, 2000 कोटी रुपयांचा चेक बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काही शेतकऱ्याला नमोचे देखील पैसे जमा झाले आहे. जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर तुम्ही पुढील अर्ध्या ते 1 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येणार आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला 2000 रुपये नमोचे मिळणार आहे हे स्पष्ट आता झालं आहे. बघा कोणकोणते शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आता लक्षपूर्वक सांगण्यात आलं आहे. तुम्ही फक्त लक्ष देऊन आता ऐकायचं आहे, कारण की बघा एक चूक आणि तुम्ही वंचित पण राहू शकता. आता शेतकरी बांधवांनो, बघा तुम्हाला PM किसानचा 21वा हप्ता मिळाला का ते एकदा बघून घ्या. जर भेटला असेल तर आता तुम्ही बघा नमो किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी तयार राहायचं आहे. पुढील अर्धा ते 1 तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जशा प्रकारे PM किसान योजनेचे 2000 रुपये आले तशाच प्रकारे अगदी सेम टू सेम नमो किसान महासन्मान निधी योजनेचे देखील हप्ते येणार आहे. पण फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप होत आहे. आता ते कोणते 14 जिल्हे आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्याची लिस्ट सांगण्यात आली आहे. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पण या ठिकाणी नंबर लागलेला आहे. तेथे देखील बघा 37 लाख शेतकरी बांधव पात्र आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये 38 लाख शेतकरी बांधव पात्र ठरले आहे. त्यानंतर आहे जळगावमध्ये 42 लाख शेतकरी बांधव पात्र आहे. त्यानंतर आहे नंदुरबार, बघा या ठिकाणी 16 लाख शेतकरी पात्र आहे. त्यानंतर आहे नांदेड, बघा 33 लाख शेतकरी बांधव पात्र आहे. त्यानंतर आहे बीड जिल्ह्यासाठी 25 लाख शेतकरी बांधव पात्र आहे. आता बीडचं जर नाव आलं तर या ठिकाणी उदाहरणार्थ आता तालुक्यामध्ये हप्ता मिळणार का, तर होय. आता बीडमध्ये गेवराई देखील तालुका आहे, तर गेवराईमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून निधी जमा होईल. म्हणजे की बघा आता प्रत्येक जो काही जिल्हा आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या अंतर्गत जे तालुके येतात त्यांना पण सरकारच्या माध्यमातून निधी मिळत आहे. आता या ठिकाणी शेतकरी असा विचार देखील करू शकता, बीडमध्ये 25 लाख शेतकरी तरी आहेत का? हो, कारण की बघा बीडमध्ये जेवढे तालुके येतात त्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्याला निधी मिळणार. त्यानंतर लातूर असो किंवा बुलढाणा असो, सर्व जिल्ह्यांसाठी एकच नियम लावण्यात आलेला आहे. आता ज्यांना बघा 19 लाख शेतकरी बांधव, परभणीमध्ये 18 लाख शेतकरी बांधव, यवतमाळमध्ये 27 लाख शेतकरी बांधव, त्यानंतर धाराशिवमध्ये 16 लाख शेतकरी बांधव, पुणेमध्ये 94 लाख शेतकरी बांधव आणि अकोलामध्ये 18 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होत आहे. आता सर्वात महत्त्वाचं जाणून घ्या, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये योग्य रीतीने पैसे जमा व्हावेत यासाठी महत्त्वाच्या बँकांची यादी जाहीर केली आहे. यादी तुमच्या समोर आहे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाचून देखील दाखवणार आहे. बघा कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, इंडियन बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक, यस बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस म्हणजे की ज्याला पोस्ट बँक देखील म्हणतात, पोस्ट ऑफिस देखील म्हणतात, या देखील बँकामध्ये आज निधी येणार आहे. SBI बँक, जिला की स्टेट बँक ऑफ इंडिया असं देखील म्हणतात. बघा शेतकरी बांधवांनो, ह्याच त्या महत्त्वाच्या बँका आहे ज्या बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार. परंतु नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुम्हाला अटी व पात्रतेनुसार या ठिकाणी मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे त्यांना हप्ता मिळू लागला आहे. तसेच ज्या शेतकऱ्याची जमीन 7-12 बघा तुमच्या नावावर या ठिकाणी जास्त असेल तर बघा
या ठिकाणी त्यांना हप्ता मिळणार नाही. त्यामुळे PM किसानचा हप्ता मिळूनही नमोचा हप्ता न येण्याची शक्यता आहे. हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करून घेण्यासाठी तुम्हाला पात्रतेमध्ये बसावं लागेल. त्यानंतर शेतकरी बांधवांनो बघा, तुम्ही सर्वात प्रथम तुमच्या बँकेच्या खात्याशी आधार लिंक करून घ्या, KYC करून घ्या, फार्मर ID कार्ड काढून घ्या, तरच तुम्हाला निधी मिळणार आहे, असं स्पष्टपणे बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. अफवांवर कसल्याच प्रकारे विश्वास ठेवू नका. धन्यवाद.